आता तुम्हाला जे काही गोल्टीची समस्या आहे तेही दूर होईल, प्रॉपर फळाला आकार, कलर, वजन मिळणार आहे. तर त्यासाठीच आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो. मी आहे मारुती जाधव आणि आपण पाहता शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात सोपा उपाय आहे मित्रांनो 0054. वेगवेगळ्या कंपनीचं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ते आपल्याला 0054 लिक्विड मध्ये मिळतं. एकरी आपल्याला 20 लिटर सोडायचं आहे. पोटॅश ज्याचा फॉर्म हे ग्लुकोनेट आहे मित्रांनो, आणि हेच फॉर्म आपल्याला सहजासहजी झाडाला उपलब्ध होणार आहे आणि ते फळाला फुगवण्याचं काम सुद्धा करणार आहे. त्यासोबत आपल्याला खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा, ज्याचा फॉर्म्युला आपल्याला माहितच आहे मित्रांनो, काय आहे, सोडियम बायकार्बोनेट. आणि या दोन्ही घटकासोबत आपल्याला अजून एक घटक घ्यायचा आहे, तो म्हणजे बोरिक ऍसिड मित्रांनो, आणि याची मात्रा आहे 500 ग्राम पर एकर. तर अशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे. काय तर 0054 20 लिटर प्रति एकर. त्यानंतर बेकिंग सोडा आपल्याला घ्यायचा आहे 200 ग्राम पर एकर आणि बोरिक ऍसिड 500 ग्राम. आणि याचा वापर करायचा आहे मित्रांनो कमीत कमी आपले 5-6 खुडे झाल्यानंतर, जेणेकरून आपल्याला जो काही गोल्टी माल निघायला सुरुवात होत झालेला आहे तर ते गोल्टी माल न निघता प्रॉपर साईज मिळणार आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आपण जे काही अन्नद्रव्य जमिनीमध्ये टाकत असतो तर ते सगळे सोडियम क्लोराईड बेस आहे मित्रांनो, आणि आपण टाकून जास्त प्रमाणात टाकत असतो आणि ते सगळे सॅच्युरेट होते. म्हणजेच काय तर रूट झोन जवळ जाऊन साचत असतात आणि साचत असल्यामुळे आणि या अन्नद्रव्यामध्ये सोडियम क्लोराईडचं प्रमाण जास्त असल्यामुळे जेव्हा ग्रहण करणार झाड तर त्या सोबतच सोडियम क्लोराईड सुद्धा ग्रहण होणार आहे आणि ते सगळे जाऊन चिकटतात मित्रांनो. चिकटल्यानंतर या ठिकाणी तुमच्या रूटला ब्लॉकेज वाढतात. म्हणूनच तुम्ही म्हणता ना की मी तर खूप अन्नद्रव्य सोडतो आहे, वेगवेगळ्या खतांचा वापर करतोय, पोटॅश सोडतोय, फॉस्फरस सोडतोय, अशा अनेक वेगवेगळ्या ग्रेड सोडून सुद्धा मला रिझल्ट भेटत नाही आहे. तर त्याचं कारण आहे मित्रांनो, तुम्ही देताय हे खरं, पण झाडाला ग्रहणच होत नाही. त्याचं काय खरं म्हणजे काय तर ज्या पद्धतीने आपण डायरेक्ट गहू खाऊ शकतो का, नाही खाऊ शकत. गव्हाचं रूपांतर पिठामध्ये, पिठाची पोळी, त्यानंतरच आपण ते ग्रहण करणार आहे. त्याच पद्धतीने झाडाला जे काही आपण अन्नद्रव्य देतो आहे, हे सगळे जे अन्नद्रव्य आहे मित्रांनो, ते अन्नद्रव्य काय आहे, एक कुठला तरी फॉर्म आहे, परंतु मूळ रूपात जोपर्यंत ते त्याचं रूपांतर होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी झाड ग्रहण करणार नाही. एक उदाहरण म्हणून फक्त एकाच अन्नद्रव्याबद्दल बोलतोय, ते म्हणजे फॉस्फरस. आता फॉस्फरस P2O5 मध्ये आहे, परंतु तो झाडाला ग्रहण कोणत्या रूपात होतो, आर्थोफॉस्फेट मध्ये. जोपर्यंत त्याचं रूपांतर आर्थोफॉस्फेट मध्ये होत नाही तोपर्यंत झाड ग्रहण करत नाही. आणि हेच रूपांतर करून देण्याचं काम या ठिकाणी सूक्ष्म जीवाणू करतात. जसं की फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत मित्रांनो, ज्यामध्ये सुडोमोनास असेल, बॅसिलस असेल, मायक्रोकोकस असेल किंवा इतर अनेक बॅक्टेरिया आहेत. त्यानंतर फंगस सुद्धा आहे मित्रांनो, ज्यामध्ये वॅस्क्युलर, अर्बोस्क्युलर, मायक्रोरायझा म्हणजे मायक्रोरायझा असेल किंवा ऍस्परजिलस नायझर असेल, अशा अनेक वेगवेगळ्या बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाजन्य घटकांचा या ठिकाणी रोल राहतो, जो की दळून देण्याचं काम करते आणि त्याच्यानंतर पोळी तयार झाल्यानंतर झाड ग्रहण करतो. तर मित्रांनो, म्हणायचा अर्थ काय आहे की हेच बॅक्टेरिया आपण सोडियम क्लोराईड युक्त अनेक घटक जमिनीमध्ये टाकत असल्यामुळे दिवसेंदिवस मरण पावत आहेत आणि त्याचं रूपांतर हे आपल्याला करण्यासाठी अडचण जात आहे. आणि म्हणूनच जे काही आपण अन्नद्रव्य देतोय ते तसंच पडून राहत, झाडाला अवेलेबल होत नाही एक लिमिटेशन पर्यंत, आणि त्याच्यानंतर तर बिलकुलच होत नाही. मग हेच उचलून देण्याचं काम जर बॅक्टेरिया नसेल तर कोण करणार. मग त्यासाठीच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो एक रामबाण उपाय, आणि तो उपाय म्हणजे GNX कंपनीने आणलेला आहे तुमच्यासाठी लाईव्ह बॅक्टेरिया काउंट सोबत GNX टोमॅटो पोषण बॅक्टेरिया किट. आणि याच बॅक्टेरिया किट मध्ये तुम्हाला अनेक करोडोच्या संख्येने बॅक्टेरिया मिळणार आहे मित्रांनो, आणि हेच बॅक्टेरिया आपण जेव्हा देणार आहोत तर ते नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर याची वापरण्याची जी काही पद्धत आहे ते आपल्याला एकरी एक किट वापरायची आहे, आणि या किट सोबत 2 किलो गुळ वापरायचे आहे, 2 लिटर ताक वापरायचं आहे आणि 500 ग्राम या ठिकाणी बेसन पीठ घ्यायचं मित्रांनो. आणि या चारही कंपोनंटचं आपल्याला एक 200 लिटर ड्रम मध्ये टाकून रात्रभर आंबवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्या पिकाला सोडायचं आहे मित्रांनो. आणि हेच काय करणार आहे तर तुम्ही जे दिलेलं अन्नद्रव्य आहे ते उचलून झाडाला देण्याचं काम करणार आहे मित्रांनो, आणि जे काही हार्मफुल बॅक्टेरिया किंवा फंगस असेल तेही मारण्याचं काम या ठिकाणी हे बॅक्टेरिया करणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॉपर रिझल्ट मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला सोडायचं आहे मित्रांनो 13-0-45 प्लस कॅल्शियम नायट्रेट. आता काय झालं की आधी आपण फॉस्फरस लेवल वाढवली, त्याच्यानंतर आपण बॅक्टेरिया सोडले, त्याच्यानंतर आपण पोटॅश सोडतो आहे, त्याच्यानंतर आपण ना परत नायट्रोजन आणि पोटॅश सोडतो आहे मित्रांनो, ज्यामध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट पण वापरायचं आहे, 13-0-45 पण वापरायचं आहे, आणि याच्यासोबत आपल्याला बोरान घ्यायचं आहे मित्रांनो. जर आधी बोरान गेलेलं असेल तर या ठिकाणी कमी प्रमाण वापरायचं आहे, जर गेलंच नसेल तर 500 ग्राम बोरान घ्यायचं आहे. कॅल्शियम नायट्रेट पर एकर 5 किलो
आणि 13-0-45 5 किलो सोबतच बोरान 500 ग्राम या पद्धतीने पर एकर आपल्याला सोडून द्यायचे आहे। आणि या माध्यमातून तुम्हाला नायट्रोजन लेवल पण वाढवता येईल, त्यानंतर कॅल्शियम लेवल पण वाढवता येईल आणि सोबतच आपल्याला पोटॅश लेवल सुद्धा वाढवता येईल मित्र। त्यानंतर जर आपल्या फळाला प्रॉपर जर फुगवण भेटत नसेल आणि आपला फळ कडक पडत असेल तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो की कॅल्शियमची लेवल कमी आहे, कारण कॅल्शियम हा फळाच्या वरच्या लेयरला मऊ बनवतो आणि तेच मऊ बनल्यानंतर जे काही पोटॅश लेवल आपण वाढवतोय ते मधातून फुगवण करतं मित्रांनो। तर या दोन्ही गोष्टींचा आपल्याला एकत्र मिश्रण द्यायचं जर झालंच तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला रामबाण उपाय सांगतोय। जर आपल्या फळाला प्रॉपर फुगवण, कलर, आकार, चमक, वजन पाहिजे आहे तर त्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे मित्रांनो इनोआक्याल। हे काय आहे तर हे आहे मित्रांनो कॅल्शियम, जो की ऑक्साईड स्वरूपात आहे आणि यासोबतच आपल्याला वापरायचं पीकेमोर। आणि हे जे पीकेमोर आहे याचं प्रमाण आहे एकरी 1 किलो, ज्यामध्ये फॉस्फरस, पोटॅश आणि बोरॉन हे तीनही कॉम्प्लेक्स मिळणार आहे आणि दोन्ही एकत्र मिश्रण जर आपण करत असाल तर यामध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅश, बोरॉन हे चारही घटक एकत्र जात असल्यामुळे आपल्याला प्रॉपर साईज पण मिळणार आहे, क्रॅकिंग पण जाणार नाही, उलणार पण नाही, तडकणार पण नाही, फळगळ पण होणार नाही। तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या टोमॅटो पिकामध्ये नियोजन केलात तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला होणार आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो। थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।